नमस्कार, मी प्राध्यापक तानाजी चव्हाण आपलं पंत अकॅडमी मध्ये स्वागत करतो आहे। गेले काही दिवस आपण 11 सायन्सचा कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक बघत आहोत। या टॉपिक मध्ये बऱ्याचशाच बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। आज पुन्हा काही बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये आज आपण पहिला कन्सेप्ट बघणार आहोत, अर्गन्स डायग्राम ऑन कॉम्प्लेक्स प्लेन। हे कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्या प्लेन मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करणार आहोत त्या प्लेनला कॉम्प्लेक्स प्लेन असं म्हणतात। आता अर्गन्स डायग्राम म्हणजे नेमकी काय असते? अ डायग्राम which represents complex number by point in a plane with reference to real and imaginary axis is called अर्गन्स डायग्राम। अर्गन्स डायग्राम म्हणजे अशी डायग्राम असते की ज्या डायग्रामच्या आधारे आपण कॉम्प्लेक्स नंबर प्लेन मध्ये रिप्रेझेंट करतो विथ रेफरन्स टू रियल अँड इमॅजिनरी ऍक्सेस। त्याला आपण अर्गन्स डायग्राम असं म्हणतो आहे। समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे z इज इक्वल टू x प्लस आयोटा y नावाचा कॉम्प्लेक्स नंबर आहे। त्याच्यामध्ये x आणि y बोथ आर रियल नंबर्स अँड i ची व्हॅल्यू अंडर रूट मायनस 1 असेल असा एक कॉम्प्लेक्स नंबर मी विचारात घेतला। z इज इक्वल टू x प्लस आयोटा y, x and y both are belongs to r, means both are real numbers. Iota is equal to under root minus 1 be a complex number. The point x comma y, हे x म्हणजे रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि y म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। x comma y represent the complex number z is equal to x plus iota y equivalent x comma y। इथं x is equal to real part of z is represent on x axis। हे x म्हणजे रियल पार्ट जो आहे तो x अक्षावरती आपण रिप्रेझेंट करतो म्हणून x is called real axis and y is equal to imaginary part of z is represented on y axis, so y axis is called imaginary axis। बघा मी पुन्हा सांगतो आहे। समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस आयोटा y नावाचा। याच्यामध्ये x हा रियल पार्ट ऑफ z आहे आणखी y हा इमॅजिनरी पार्ट ऑफ z आहे। x अक्षावरती आपण x रिप्रेझेंट करणार आहे म्हणजे रियल पार्ट रिप्रेझेंट करणार आहे म्हणून x अक्षाला रियल ऍक्सेस असं म्हणतात आणि y अक्षावरती आपण इमॅजिनरी पार्ट रिप्रेझेंट करणार आहे म्हणून y अक्षाला इमॅजिनरी ऍक्सेस असं म्हणतात। अर्गन्स डायग्राम मध्ये x अक्षाला रियल ऍक्सेस असं म्हणतात आणि y अक्षाला इमॅजिनरी ऍक्सेस असं म्हणतात। आता z इज इक्वल टू x प्लस आयोटा y पॉइंट फॉर्मॅट मध्ये x, y असं ते रिप्रेझेंट करतात। समजा p हा पॉइंट x, y आहे। तो प्लॉट करत असताना इथं x अक्षावरून x डिस्टन्स आणखी y अक्षावरून y डिस्टन्स हा जो पॉइंट आहे px, y हे जे डिस्टन्स असणार आहे हे y इतकं डिस्टन्स असणार आहे म्हणजे y म्हणजेच इमॅजिनरी पार्ट ऑफ z असणार आहे। हे जे डिस्टन्स असणार आहे हे x इतकं म्हणजेच रियल पार्ट जेवढा कॉम्प्लेक्स नंबरचा आहे तेवढं डिस्टन्स असणार म्हणजे रियल पार्ट ऑफ z असणार आहे। हा जो पॉइंट आहे तो 0, y असेल आणि हा जो पॉइंट आहे तो x, 0 असेल। तर या डायग्रामला आपण अर्गन्स डायग्राम असं म्हणतो की जी डायग्राम कॉम्प्लेक्स नंबर प्लेन मध्ये रिप्रेझेंट करते विथ रेफरन्स टू रियल अँड इमॅजिनरी ऍक्सेस त्या डायग्रामला आपण अर्गन्स डायग्राम असं म्हणतो आहे। तर हे जे बोर्ड वरती मी आता सांगितलेला कन्सेप्ट लिहिलेला आहे तो नोट डाऊन करा, राईट। नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत तो मॉड्युलस ऑफ z किंवा मॉड ऑफ z। तर समजा माझ्याकडे एक z नावाचा कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस आयोटा y। याच्यामधलं
एक्स म्हणजेच रियल पार्ट ऑफ झेड असणार आहे, वाय म्हणजेच इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड असणार आहे. एक्स आणि वाय बोथ आर रियल नंबर असणार आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय, हा जो नंबर आहे तो पॉइंट फॉर्मॅट मध्ये जर रिप्रेझेंट करायचा झाला तर मी हा पी या पॉइंटनं रिप्रेझेंट केला तर एक्स कॉमा वाय येणार आहे. हा जो एक्स कॉमा वाय हा जो कोऑर्डिनेट मला मिळालेला आहे तो मी कोऑर्डिनेट सिस्टीम या डायग्राम वरती रिप्रेझेंट करायचं जर ठरवलं, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. अर्गन्स डायग्राम मध्ये एक्स अक्षाला रियल ऍक्सिस म्हणतात आणि वाय अक्षाला इमॅजिनरी ऍक्सिस असं म्हणतात. तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एक्स असणार आहे, हे डिस्टन्स वाय असणार आहे. पायथागोरस थेरम नुसार हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे ओपी डिस्टन्स समजा आपण आर कन्सिडर मीन्स आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मिळणार आहे. आता या ठिकाणी मॉड्युलस ऑफ झेड काढत असताना बघा, इफ झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय is a complex number, then modulus of z denoted by mod z. Modulus of z कशाने डिनोट करतात? mod z or small r is defined as mod z is equal to under root x square plus y square. mod z काढण्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे एक्स म्हणजेच रियल पार्ट ऑफ झेड, रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आणि वाय म्हणजेच इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. आर इज इक्वल टू मॉड झेड इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे जे मॉड झेड म्हणजेच डिस्टन्स ओपी असणार आहे, म्हणजेच ओरिजिन पासून पॉइंट पी पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण डिस्टन्स ओपी म्हणतो. मॉड झेड चा अर्थ आहे की तो जो पॉइंट आहे, जो कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करणारा जो पी नावाचा पॉइंट आहे, त्या पी पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजेच मॉड झेड. आता डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे मॉड झेड किंवा आर ची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह राहणार आहे, हेही लक्षात ठेवा. मॉड्युलस ऑफ झेड इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द ओरिजिन where p represent the complex number. p कुणाला रिप्रेझेंट करतो आहे? कॉम्प्लेक्स नंबरला इन दी प्लेन. आता एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे इफ z इज इक्वल टू 4 प्लस 3 आयोटा. आता याच्यामध्ये 4 हा जो आहे तो रियल पार्ट ऑफ z आहे आणि 3 जे आहे ते इमॅजिनरी पार्ट ऑफ z आहे. देन मॉड z इज इक्वल टू r इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे x ची व्हॅल्यू 4 आहे आणि y ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 16 प्लस 9 इज इक्वल टू अंडर रूट 25. आणि अंडर रूट 25 चा आन्सर प्लस और मायनस 5 जरी येत असलं तरी आपण प्लस 5 विचारात घेणार आहे, कारण आपण मॉड झेड काढतो आहे. मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट असं डिस्टन्स असल्यामुळे डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे हे आन्सर आपण पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. लक्षात घ्या, मॉड्युलस ऑफ झेड काढण्याचा फॉर्म्युला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. राईट. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत आर्ग्युमेंट ऑफ झेड. त्याला दुसरं नाव आहे एम्प्लिट्यूड ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड ला एम्प्लिट्यूड ऑफ झेड सुद्धा म्हणताय. समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय. हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कोऑर्डिनेट फॉर्मॅट मध्ये जर आणायचा झाला, समजा मी तो कोऑर्डिनेट पी असं नाव दिलं त्या पॉइंटला. एक्स रियल पार्ट, वाय इमॅजिनरी पार्ट, म्हणजे पी एक्स कॉमा वाय हा जो झेड नावाचा कॉम्प्लेक्स नंबर आहे एक्स प्लस आयोटा वाय, तो मी कसा रिप्रेझेंट करू शकतो? पी एक्स कॉमा वाय असा रिप्रेझेंट करतो. मी कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किंवा अर्गन्स डायग्राम मध्ये तो जर पॉइंट रिप्रेझेंट केला तर हा माझा एक्स ऍक्सिस म्हणजेच रियल ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस
त्यालाच आपण इमॅजिनरी ऍक्सिस असं म्हणतो. हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स x असणार आहे, हे डिस्टन्स y असणार आहे. हा पॉइंट x, y ओरिजिन पासून p पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला मॉड z किंवा आपण r असं म्हणतो आहे. ठीक आहे. समजा या OP न x अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल जर थीटा असेल तर या थीटाला आपण आर्ग्युमेंट ऑफ z म्हणतो आहे किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z म्हणतो आहे. ठीक आहे. बघा मी इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. OP मेक्स an angle theta with the positive direction of x axis. OP न x अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल थीटा आहे. थीटा इज कॉल्ड आर्ग्युमेंट or amplitude of the complex number z is equal to x plus iota y denoted by ARZ argument of z or AMP of z म्हणजेच amplitude of z. argument of z डिनोट करताना ARG of z किंवा amplitude of z AMP of z या पद्धतीने डिनोट करतात. इथं आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ही कल्पना आहे. साइन थीटा काढायचा असेल तर अपोजिट साइड अपॉन काय मिळणार आहे, हायपोटेनियस मिळतं. म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू y अपॉन r मिळणार आहे आणि कॉस थीटा म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे x अपॉन r मिळणार आहे. साइन थीटा इज इक्वल टू y अपॉन r, कॉस थीटा इज इक्वल टू x अपॉन r, r इज नॉट इक्वल टू 0. इथं महत्वाची ती कंडिशन आहे. याचं जर मी कन्व्हर्शन केलं y इज इक्वल टू r साइन थीटा मिळणार, कारण हे r डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. तसंच इथं x इज इक्वल टू r cos थीटा मिळणार. tan थीटा काढायचा असेल tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x मिळणार आहे. ठीक आहे. एक या ठिकाणी x इज नॉट इक्वल टू 0, याचं थीटा इज इक्वल टू हे tan त्या साइडला नेलं तर tan इनवर्स होणार, म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x आणि थीटालाच आपण आर्ग्युमेंट ऑफ z किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z असं म्हणतो आहे. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x असा फॉर्म्युला मिळाला. थोडक्यात काय, थीटा म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स y अपॉन x. आर्ग्युमेंट ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला काय, tan इनवर्स y अपॉन x. राईट. तर आता आपण आर्ग्युमेंट ऑफ z किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z बघितलं. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y अपॉन x असा आर्ग्युमेंट ऑफ z किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला आहे. समजा माझ्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे z इज इक्वल टू 2 plus 2 iota, then find argument of z. आपल्याला argument of z काढायचा आहे. z is equal to 2 plus 2 iota हा गिवन कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 असणार आहे, रियल पार्ट 2 असणार आहे आणि इमॅजिनरी पार्ट y is equal to 2 असणार आहे. म्हणजे x is equal to 2 and y is equal to 2 मिळतो आहे. x कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर जर आपण आर्गन्स डायग्रामच्या साहाय्याने रिप्रेझेंट करायचा ठरवला तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार, कारण x पॉझिटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे. आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे थीटा काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y अपॉन x. tan इनवर्स y ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे, x ची व्हॅल्यू सुद्धा 2च आहे. म्हणजे 2 अपॉन 2 म्हणजे tan इनवर्स 1 आलं. 2 1 जा 2, tan इनवर्स 1. tan कशाची व्हॅल्यू 1 येते तर tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 येते, म्हणून tan इनवर्स 1 इज इक्वल टू पाय बाय 4. हा जो कन्सेप्ट आहे तो मी इथं तुम्हाला सांगितलेला आहे. इफ थीटा tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x देन tan इनवर्स y अपॉन x इज इक्वल टू थीटा असतं. उदाहरण दाखल बघा, tan पाय बाय 6 इज इक्वल टू 1 अपॉन रूट 3. Therefore हे tan त्या साइडला नेलं तर tan इनवर्स 1 अपॉन रूट 3 इज इक्वल टू पाय बाय 6 मिळणार आहे. याचा अर्थ tan कशाची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3 असते तर पाय बाय 6 ची. इथं बघायचं
tan pi by 4 is equal to 1. Therefore tan inverse 1 is equal to pi by 4. आता इथं पाय बाय 4 आपण व्हॅल्यू घेतली कारण तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून पाय बाय 4 आलं. समजा हे सेकंड क्वाड्रंट मध्ये असतं तर तुम्हाला पाय मायनस पाय बाय 4 घ्यावं लागलं असतं. थर्ड क्वाड्रंट मध्ये असतं तर पाय प्लस पाय बाय 4 घ्यावं लागलं असतं. त्याच्याशिवाय फोर्थ क्वाड्रंट असतं तर 2 पाय मायनस पाय बाय 4 घ्यावं लागलं असतं. त्याची डिटेल्स कन्सेप्ट आपण नंतर बघणार आहोत, पण एवढा पार्ट आधी नोट डाऊन करा. आर्ग्युमेंट ऑफ झेड काढण्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, tan इनवर्स y अपॉन x थीटा काढण्याचा फॉर्म्युला. आर्ग्युमेंट ऑफ झेड इन डिफरंट क्वाड्रंट, वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये थीटाची व्हॅल्यू म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड काय असेल या संदर्भात आपण बघणार आहोत. इथं मी सिरियल नंबर झेड म्हणजेच x प्लस आयोटा y, त्या झेडचं एक्झाम्पल कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड राहील ते, आणखी झेडची व्हॅल्यू काय असेल, कशी असेल, आणखी एक्झाम्पलच्या आधारे आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल या दृष्टीने आपण बघणार आहोत. आता फर्स्ट बघा, x तुमचं ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे x पॉझिटिव्ह आहे आणि y इज इक्वल टू 0. आता y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा जो पॉइंट आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस वरती असू शकतो. x ग्रेटर दॅन 0 म्हणजे x पॉझिटिव्ह, y 0 असा नंबर z इज इक्वल टू 3 हा रियल नंबर असणार आहे. इमॅजिनरी पार्ट 0 आहे म्हणजे z इज इक्वल टू 3 प्लस 0 आयोटा असणार आहे. हे 0 आयोटा काय लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून फक्त 3 लिहिलेला आहे. हा जो नंबर आहे हा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह x ऍक्सिस वरती असणार आहे. आता इथं बघायचं पॉझिटिव्ह x ऍक्सिस वरती तो पॉइंट आहे म्हणजे 0 रोटेशन आहे. थोडक्यात इथंच x अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन वरतीच असणार आहे म्हणजे 0 रोटेशन असणार आहे म्हणून याचा अँगल थीटा म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड 0 राहणार आहे. ठीक आहे, म्हणजेच एक्झाम्पलच्या आधारे सुद्धा थीटाची व्हॅल्यू मला 0 मिळते. दुसरा बघा, इथं x तुमचं ग्रेटर दॅन 0 म्हणजे x पॉझिटिव्ह आहे, y ग्रेटर दॅन 0 म्हणजे y सुद्धा पॉझिटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह म्हणजे हा जो नंबर आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार कारण x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. आता हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणारा मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, z इज इक्वल टू 1 प्लस आयोटा, x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू सुद्धा 1 राहणार आहे. x म्हणजे रियल पार्ट आणि y म्हणजे इमॅजिनरी पार्ट. 1,1 म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y अपॉन x आहे. इथं x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1 राहणार आहे म्हणजे tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय मिळू शकते, पाय बाय 4 मिळू शकते आणि पाय बाय 4 लाईज बिटवीन 0 अँड पाय बाय 2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा जो पॉइंट आहे इथला हा जो अँगल आहे हा 0 आणि हा जो अँगल आहे हा पाय बाय 2 म्हणजे तुमचा. ठीक आहे, थर्ड बघा, आता x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y माझं ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे x 0 आहे म्हणजे हा y अक्षावरती असणार आहे आणि y पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस वरती हा पॉइंट असणार आहे. मी कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू 5 आयोटा घेतलं. इथं रियल पार्ट 0 आहे म्हणून इथं रियल पार्ट तुम्हाला 0 दिसतो. x म्हणजे रियल पार्ट 0 असल्यामुळे हा नंबर मी घेताना z इज इक्वल टू 5 आयोटा घेतलेला आहे. हा नंबर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y ऍक्सिस असणार आहे. हा जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y ऍक्सिस वरती असणार आहे. इथं आता पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y ऍक्सिस म्हणजे ही आहे, या ठिकाणी थीटा काय राहणार आहे, पाय बाय 2 राहणार आहे. थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 मिळणार आहे. नेक्स्ट बघा, x लेस दॅन 0 म्हणजे x निगेटिव्ह आहे आणखी y पॉझिटिव्ह आहे. x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह म्हणजे हा जो पॉइंट आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मी इथं x निगेटिव्ह घेतलेला आहे म्हणजे रियल पार्ट निगेटिव्ह घेतलाय, अंडर रूट 3 घेतलाय आणि i प्लस आयोटा
y ची व्हॅल्यू 1 पॉझिटिव्ह घेतली. हा जो नंबर आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो, त्यामुळं क्वाड्रंटल ऍक्सिस सेकंड क्वाड्रंट, थीटा काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y अपॉन x येणार. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये इथं मला मिळणार आहे पाय, म्हणजे पाय बाय 2 आणखी पाय याच्या बिटवीन तुमचा थीटा येणार आहे. म्हणून पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ थीटा लाईज बिटवीन पाय बाय 2 अँड पाय असणार आहे. पुढचं बघा, तुमचं x हे जे आहे लेस दॅन 0 आहे, y इज इक्वल टू 0 आहे. आता x तुमचं लेस दॅन 0 म्हणजे x निगेटिव्ह आहे आणि y 0 आहे. y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे x अक्षावरती असणार आहे. हा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस वरती हा नंबर असणार आहे. z इज इक्वल टू -6 आपण घेतलेला आहे. या ठिकाणी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस वरती आहे म्हणजे थीटा जो आहे तो पाय इतका असणार आहे. थीटा इज इक्वल टू पाय म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z या ठिकाणी पाय मिळते आहे. पुढे बघा, x लेस दॅन 0 y लेस दॅन 0, याचा अर्थ x माझं निगेटिव्ह आहे, y सुद्धा निगेटिव्ह आहे, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये हा नंबर येणार आहे. एक्झाम्पल म्हणून आपण x निगेटिव्ह y निगेटिव्ह घेतलं म्हणजे z इज इक्वल टू -1 -√3 आयोटा घेतलं. याच्यामध्ये थीटा काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y अपॉन x असणार आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये तुमचा जर थीटा इथं विचारात घेतला तर हा पाय आणि 3 पाय बाय 2 च्या बिटवीन असणार. पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3 पाय बाय 2 असणार आहे. नेक्स्ट बघा, x इज इक्वल टू 0 म्हणजे x कोऑर्डिनेट 0 आहे आणि y इज लेस दॅन 0 म्हणजे y कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. आता x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट निगेटिव्ह म्हणजे हा जो पॉइंट आहे हा निगेटिव्ह y ऍक्सिस वरती असणार आहे. निगेटिव्ह y ऍक्सिस. एक्झाम्पल म्हणून रियल पार्ट 0 आणि इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह येईल. z इज इक्वल टू -2 आयोटा आपण घेतलं. थीटा आता हा निगेटिव्ह y ऍक्सिस वरती आहे म्हणजे थीटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 असणार आहे. थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 2 असणार आहे. त्याच्यानंतर x तुमचं x ग्रेटर दॅन 0 म्हणजे x पॉझिटिव्ह आहे, y लेस दॅन 0 म्हणजे y तुमचं निगेटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह म्हणजे हा जो पॉइंट आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. इथे x पॉझिटिव्ह घेतले, y निगेटिव्ह 1 - आयोटा असा z. थीटा काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y अपॉन x. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुमचा जर थीटा असेल तर इथे बघा 3 पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय, 3 पाय बाय 2 लेस दॅन थीटा लेस दॅन 2 पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पायच्या बिटवीन असणार आहे. लक्षात घ्या, तुमचा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याच्यावरती थीटा म्हणजे आर्ग्युमेंटची व्हॅल्यू डिपेंड्स आहे. ओके, एक्झाम्पल बघत असताना ही कन्सेप्ट अधिक क्लिअर होती. इथं तुम्ही लक्षात ठेवण्याचा मुद्दा की पॉइंट कुठं आहे, कोणत्या ऍक्सिस वरती आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती आहे की निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती असेल तर थीटा माझा 0 राहणार. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा लाईज बिटवीन 0 आणखी पाय बाय 2. समजा पॉझिटिव्ह y ऍक्सिसवरती जर असेल तर थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2 असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2 आणि पायच्या बिटवीन असणार आहे. निगेटिव्ह x अक्षावरती असेल तर थीटाची व्हॅल्यू पाय राहणार आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर असेल तर थीटाची व्हॅल्यू पाय आणखी 3 पाय बाय 2 च्या बिटवीन राहणार आहे. निगेटिव्ह y अक्षावरती असेल तर थीटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 राहणार आहे, म्हणजेच आर्ग्युमेंटची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 राहणार आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर असेल तर थीटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 आणि 2 पायच्या बिटवीन राहणार आहे. एवढे कन्सेप्ट जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट. राईट डाऊन. तर बघा आता, इफ z is equal to 1 plus 3 iota, find the modulus and amplitude of z असा क्वेश्चन आहे. गिवन z is equal to 1 plus 3 iota, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे z is equal to x plus iota y बरोबर कंपेअर केला तर इथे x ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे आणि y ची व्हॅल्यू 3 मिळणार आहे.
x आणखीन y बोथ आर पॉझिटिव्ह म्हणजेच x, y ग्रेटर दॅन 0. आता x, y इक्विव्हॅलंट 1, 3 दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. x कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच हा जो पॉइंट आहे हा लाईज इन दी फर्स्ट क्वाड्रंट. आता मॉड्युलस ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला, मॉड z काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे √x²+y² म्हणजे √1² + 3² म्हणजेच √1 + 9 म्हणजेच काय येणार √10 येणार आहे. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y/x, tan इनवर्स y/x. y ची व्हॅल्यू 3 आहे आणि x ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे tan इनवर्स 3/1 म्हणजे tan इनवर्स 3 ही काही स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये, त्यामुळं tan इनवर्स 3 आपल्याला अँप्लिट्यूड ऑफ z ठेवावं लागेल. राईट. तर बघा, फाइंड द मॉड्युलस आर्ग्युमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर 7 + 24 iota -7 + 24 iota या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचं आहे. लेट z इज इक्वल टू -7 + 24 iota इज इक्वल टू x + y iota असं आपण कन्सिडर केलं. इथे x ची व्हॅल्यू म्हणजे रियल पार्ट ऑफ z -7 आहे आणि इमॅजिनरी पार्ट y इज इक्वल टू 24 मिळत आहे. आता इथं x, y म्हणजे -7, 24 x निगेटिव्ह आहे आणखीन y पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. देयरफॉर x, y म्हणजेच -7, 24 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आता मॉड्युलस ऑफ z, मॉड z काढण्याचा फॉर्म्युला √x²+y² इज इक्वल टू √-7² + 24² इज इक्वल टू √-7² + 49 येणार. ठीक आहे, प्लस 24² 576 येतो आहे. या दोन्हींची ऍडिशन जर केली तर 625 म्हणजे √625 इज इक्वल टू 25 येणार आहे. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला किंवा अँप्लिट्यूड ऑफ z काढण्याचा फॉर्म्युला tan इनवर्स y/x असतो. म्हणजे tan इनवर्स 24/-7 ही काही स्टँडर्ड व्हॅल्यू नाही, त्यामुळे असंच ठेवावं लागेल ऍज इट इज. राईट डाऊन. तर आपल्याला आता बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर if z1, z2 and z3 are complex numbers then बघा mod z is equal to 0 म्हणजे मॉड्युलस ऑफ z is equal to 0 असेल तर z is equal to 0. म्हणजेच या ठिकाणी mod z is equal to 0 डबल implies z is equal to 0. म्हणजे z is equal to 0 म्हणजे 0 कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचं मॉड 0 येणार आहे. मॉड्युलस ऑफ z 0 येणार आहे. किंवा मॉड्युलस ऑफ z जर 0 असेल तर तो z हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो 0 कॉम्प्लेक्स नंबर असेल. आता हा 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे याचाच अर्थ याचा रियल पार्ट 0 असणार आहे आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा 0 असणार आहे. रियल पार्ट ऑफ z इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज इक्वल टू 0. पहिली प्रॉपर्टी लक्षात ठेवा, जर 0 कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचं मॉड 0 येणार. किंवा मॉड्युलस ऑफ z जर 0 असेल तर z हा 0 कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. 0 कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे याचाच अर्थ रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट बोथ आर 0 असणार आहे. ओके. सेकंड प्रॉपर्टी, मॉड z इज इक्वल टू मॉड मायनस z. इथं मॉड z इज इक्वल टू मॉड मायनस z इज इक्वल टू मॉड z बार. z बार म्हणजे कॉन्जुगेट ऑफ z आहे. इज इक्वल टू मॉड मायनस z बार. या चारही गोष्टी इक्वल असतात लक्षात ठेवा. मॉड z इज इक्वल टू मायनस मॉड z. मॉड मायनस z इज इक्वल टू मॉड z बार
इज इक्वल टू मॉड मायनस झेड बार. त्या चारही गोष्टी इक्वल असतात. ठीक आहे. थर्ड प्रॉपर्टी बघा, मायनस ऑफ मॉड झेड इज लेस दॅन इक्वल रियल पार्ट ऑफ झेड इज लेस दॅन इक्वल मॉड झेड. मायनस मॉड झेड लेस दॅन इक्वल रियल पार्ट ऑफ झेड लेस दॅन इक्वल मॉड झेड, किंवा मायनस मॉड झेड लेस दॅन इक्वल इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लेस दॅन इक्वल मॉड झेड. ठीक आहे. नेक्स्ट, झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड झेड बार स्क्वेअर. मॉड झेड आहे त्याचा स्क्वेअर येतो. फिफ्थ प्रॉपर्टी बघा, मॉड Z1 इंटू Z2 इज इक्वल टू मॉड Z1 इंटू मॉड Z2. सिक्स्थ प्रॉपर्टी, मॉड Z1 अपॉन Z2 इज इक्वल टू मॉड Z1 अपॉन मॉड Z2. इथं फक्त Z2 इज नॉट इक्वल टू 0, याचा डिनॉमिनेटर 0 असता कामा नये. तर एवढ्या प्रॉपर्टी नोट डाऊन करा, मग पुढच्या प्रॉपर्टी आपण बघूया. तर आपण प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स बघत होतो. त्याच्यामध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा, मॉड Z1 प्लस Z2 होल स्क्वेअर इज इक्वल टू मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, Z1 प्लस Z2 मॉड Z1 प्लस Z2 लेस दॅन इक्वल मॉड Z1 प्लस मॉड Z2. नेक्स्ट प्रॉपर्टी, मॉड Z1 माइनस Z2 होल स्क्वेअर इज इक्वल टू मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर माइनस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार. ठीक है. नेक्स्ट, मॉड Z1 प्लस Z2 होल स्क्वेअर प्लस मॉड Z1 माइनस Z2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ब्रॅकेट मध्ये काय आहे बघा, मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर. नेक्स्ट प्रॉपर्टी, मॉड AZ1 माइनस BZ2 होल स्क्वेअर प्लस मॉड BZ1 प्लस AZ2 होल स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इंटू मॉड Z1 स्क्वेअर प्लस मॉड Z2 स्क्वेअर where A and B both are real parts. ठीक आहे, both are real numbers. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस कॉम्प्लेक्स नंबर, या तुम्ही बाय हार्ट करणं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट्स ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. तुम्ही त्या कराल. तर आज आपण इथं थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.